या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून नई जिंदगी परिसरातील हॅपी फंक्शन हॉल या ठिकाणी ताज सोशल ग्रुपच्या वतीने प्रभाग क्रमांक 20 येथील गोरगरीब गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। दरम्यान सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, नगरसेवक वैभव हत्तुरे, सामाजिक कार्यकर्ते अबू बकर सय्यद, रफिक इनामदार यांची उपस्थिती होती। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत राष्ट्रवादी नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी बोलताना मान्यवरांनी अजितदादांच्या आठवणी सांगत अजितदादांचे नेतृत्व, त्यांचे कार्य, अजितदादांची प्रेरणा आणि त्यांची काम करण्याची पद्धत हे आम्ही कधीच विसरणार नसून सुमित्रा वहिनींच्या माध्यमातून नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्याचे काम करू, असे ते म्हणाले। आलेल्या सर्व गरजू नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, नगरसेवक वैभव हत्तुरे, सामाजिक कार्यकर्ते अबू बकर सय्यद, रफिक इनामदार यांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करत सामाजिक संदेश दिला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ताज सोशल ग्रुपचे संस्थापक तथा विद्यमान माजी नगरसेवक तौफिक शेख पहलवान, सामाजिक कार्यकर्ते नूरुद्दीन मुल्ला, आसिफ राजे, जावेद जेडी, ॲडव्होकेट वसीम शेख, रियाज शेख, शफी शेख, सत्तार सय्यद, हॅपी हॉलचे अशफाक भाई, शाहिद फुफ्फा, आबिद सय्यद, रहीम जाबर साहब, हिदायत पठाण, अल्ताफ बेलिफ, शिकुर मनाजी, अखिल नाईकवाडी, बाबू शेख, गौस तांबोळी, सद्दाम साथी, पटेल साहब, मालदार साहब, कलवल चाचा, पठाण चाचा यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले। दरम्यान यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। और सामने जो आज इस कार्यक्रम में आए हमारे माता भगिनी और यहाँ के हमारे सभी प्रभाग 20 के कार्यकर्ते, पदाधिकारी और सभी जिम्मेदार लोग, तो 2 दिन पहले ही हमारी चर्चा हुई आशिफ राजी की, हमारे गौस पत्रकार साहब की, मुल्ला साहब की, अबू बकर की, रफीक अन्ना की, कि 22 जुलाई को आदरणीय अजीत दादा का सालगिरह है। तो पिछले बारी जो हम दादा का सालगिरह मनाते थे, लेकिन अभी जिस तरह मुल्ला साहब ने बताया, बड़े अफसोस की बात है कि हमें भाऊ जयंती मनानी पड़ रही है। अब सब आप सब लोग को मालूम है, चाहे हिंदू हो, मुस्लिम हो, दीन दलित रंजे, सब लोग को मालूम है, इंसान जब दुनिया में पैदा होता तो उसे एक दिन मरना पड़ता है। मौत बरक है सद्दाम भाई, मौत तो बरक है, मौत सबको आनी है। आज उनकी बारी है, कल हमारी बारी है। तो इस अफसोस के साथ हमें यह कहना पड़ता है कि अजितदादा पवार साहब एक ऐसे नेता थे महाराष्ट्र राज्य के, जो मुस्लिम समाज हो, माइनॉरिटी रहंदे, दीन दलित रहंदे, ओबीसी समाज रहंदे, हर समाज, हर घटक को, हर जाति धर्म के लोग को साथ लेकर चलते थे और हर चीज का उन्हें एहसास था, क्योंकि वो भी नीचे से ऊपर आए। आदरणीय पवार साहब ने उन्हें ऐसी शिकवन दी थी कि भाई महाराष्ट्र राज्य में उनकी पार्टी राष्ट्रवादी है, उसमें जो पद मिलने के बाद सामान्य कार्यकर्ते के, मतदारों के, कार्यकर्ते के, माता भगिनी के, सबके काम करना, उनके सुख दुख में आना, उन्हें अड़चन छुड़ाना। और एक अहम बात मैं बताना चाहूंगा, अजितदादा पवार साहब महाराष्ट्र राज्य में सत्ते में रहकर भी वो किसी नेता को डरते नहीं थे। सिर्फ मुस्लिम समाज हो, माइनॉरिटी हो, दलित समाज रहते, बिछड़ा हुआ समाज रहते, उनके सुख दुख में आना, उनके काम करना, उन्हें न्याय दिलाना, इंसाफ दिलाना, ये दादा का काम था। और इंशाल्लाह इस बात के मौके पर हमने ये सोचा कि अभी ठंडी का मौसम है, तो हमारे यहाँ के जो जरूरतमंद है, क्योंकि गरीब लोग नहीं बोल सकते, हम जरूरतमंद जो लोगों को ठंडी के मौसम में दादा का एक जयंती के निमित्त लोगों को हमारी मदद होना, सवाब मिलना, नेकी मिलना, ये हमारा मकसद है। इसलिए हम आज ब्लैंकेट हो, चादर हो, वाटप का काम कर रहे हैं। बस इतना कहता हूँ, ज्यादा वक्त नहीं लूंगा, ईशा का नमाज का वक्त होने वाला है। बस लोगों से मैं, जो जरूरतमंद लोग हैं, जो चादर ले रहे, ब्लैंकेट ले रहे, उनसे गुजारिश करूंगा, अजीत दादा के हक में, राष्ट्रवादी पार्टी के हक में, हमारे हक में दुआ कीजिए। इंशाल्लाह मरते दम तक हम आपकी खिदमत, हम आपके साथ रहेंगे, अच्छे काम करते रहेंगे, ये हमारा वादा है। और ये इलेक्शन के दौरान जो कुछ बातें होती है मुल्ला साहब, वो जो अल्लाह ताला को मंजूर है वो कर रहता है, जिस इंसान के मुकद्दर में जो लिखा है वो कर रहता है, सिर्फ बहाने रहते हैं। अभी आपको मालूम है कि भाऊ सोलापुर शहर का महानगर पालिका में इतिहास है कि अभी तक इतनी सीट चुनकर नहीं है। जब भी कांग्रेस राष्ट्रवादी की सत्ता थी, 40, 44 या 35 या 50 के अंदर होता था, लेकिन अभी 87 सीट दूसरे पार्टी का है और कुछ 8 जो नगर सेवक है, जो वो पार्टी का सपोर्ट मिला, साथ मिला,
इसलिए वो लोग चुनकर है। मैं किसी पार्टी पक्ष का नाम नहीं लूंगा, सिर्फ जिस तरह मुल्ला साहब ने बताया हमारा काम था मेहनत करना, कोशिश करना, कामयाब करने का हम अल्लाह ताला के हाथ में है। बेशक हम किस पर टिक्का टिप्पणी नहीं करेंगे, सिर्फ हमारा काम है क्या खलील भाई, हमारा मकसद है, हमारा काम है। हम लोगों को बोलते आए थे लियाकत भाई, हम लोगों को बोलते आए थे कि इंशाल्लाह मरते दम तक हम आवाम की लोगों की खिदमत करेंगे, साथ देंगे, सुख दुख में जाएंगे। ये राजस्थान इलेक्शन जो है ये 5 साल का है। हमें हमारी पूरे टीम को, चाहे सोशल ग्रुप हो, नई जिंदगी, बाकी सभी हम पदाधिकारी जिम्मेदार लोग हैं। मैं उनको एक बात बताना चाहूंगा, हम लोग जो सोचते हैं आखिरत का सोचते हैं हम लोग जो काम करते हैं सवाब का, नेकी का, पुण्य का, वो अल्लाह ताला को डर कर आखिरत के बारे में हम सोचते अलता भी हम काम करते हैं। हमें दिखावा नहीं करना, शोबाजी नहीं करना, किसी का वाहवा भी नहीं करना है, सिर्फ अल्लाह ताला को डर कर लोगों की खिदमत करना, लोगों के काम में आना। अल्लाह ताला इंसान को जरिया बनाता अल्लाह ताला इंसान को जरिया बनाता, इसलिए हम अल्लाह ताला हमें हमारे पूरे साथियों को जरिया बनाया है, इसलिए हम लोग के काम करते हैं इंशाल्लाह। और यहाँ के मैं जितने जो मंच पर जिम्मेदार लोग हैं, नेता लोग हमारे वैभव रंदेश, जुबेर भाई, संतोष को बताना चाहूंगा कि साहब नई जिंदगी बांट के लोग बहुत हमारे वफादार है, ईमानदार है, अच्छे सच्चे लोग हैं। अब वो कुछ जज्बात में आते हैं, बहकाव में आते हैं, दिशाभूली में आते हैं, वो मसला अलग हुआ। लेकिन मैं यहाँ कम से कम 20-25 साल से देखता हूँ, यहाँ मेरा काम है, मेरा कार्य है। यहाँ के लोग बहुत अच्छे हैं, समझदार है, अल्लाह ताला को, भगवान गौतम बुद्ध को मानने वाले लोग हैं, उन पर मुझे पूरा विश्वास है। और इंशाल्लाह आप लोग से मुझे उम्मीद है, इलेक्शन राजकारण आते रहेगा, जाते रहेगा, लेकिन हमारी मोहब्बत कम नहीं होना, बस इतना कहता हूँ। और हमारे इस कार्यक्रम में जितने हमारे साथी लोग जो साथ दिए कार्यक्रम को जो सक्सेस बनाने में या कामयाब करने में जो साथ दिया, हमारे सभी कार्यकर्ताओं का, साथियों का, हमारे दोस्तों का मैं शुक्रिया अदा करता हूँ। मैं नाम इसलिए नहीं ले रहा हूँ कि एक आधा नाम भूल जाता, लोग नाराज होते, हमारे कार्यकर्ता साथी, हमारे सभी छोटे बड़े सभी जितने जिम्मेदार लोग ने 2 दिन में मुझे साथ दिया, प्रोग्राम को सक्सेस कराया, कामयाबी दी, तो भी प्रोग्राम इंशाल्लाह। बस आप सब लोगों से गुजारिश है, हमारे जरूरतमंदों को अजीत दादा के हाथ में दुआ कीजिए, भगवान अल्लाह ताला उन्हें जन्नत नसीब करे, जो क्या स्वर्ग में जगह मिले, और जो अच्छा काम करता है इंसान उसे बेशक जन्नत में, स्वर्ग में जगह मिलती है, इतना कहता हूँ। और तमाम कम वक्त में हमारे सभी जमात के जिम्मेदार, नौजवान साथी, सभी हमारे ग्रुप के लोग, जुनेद करेंगे, जेके करेंगे, बब्बू उपा के, आशिफ के, अल्ताफ भाई के, हमारे हिदायत के, रईस के, हमारे और सईद इनामदार, टिंकू, और जितने हमारे लोग हैं, मुजीब भाई, हमारे कलवल चचा के पूरी फैमिली के लोग, सभी जितने जिम्मेदार लोग हैं, आप सब ने अपने कीमती वक्त दिया, कम वक्त में आए। मैं तमाम हमारे साथियों को शुक्रिया अदा करता हूँ। कणखर नेत्याचा जयंती साजरी होत आहे। गेल्या वर्षी आम्ही वाढदिवस साजरा केला ह्याच हॉलमध्ये, आणि आज त्यांची जयंती साजरी करण्याची वेळ आमच्यावर आली। ही दुर्दैवी वेळ आल्यामुळं अंतकरण प्रत्येकाचं दाटून येतंय। अतिशय कणखर आणि शब्दाचा पक्का म्हणून दादांची ओळख होती। अल्पसंख्याकांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणारा सत्यमधला नेता कोण असेल तर ते अजितदादा होते। कुठल्याही प्रसंगी, कसलाही बाका प्रसंग जरी आला तर सडेतोड त्याला उत्तर देणारे, अल्पसंख्याकांची बाजू उचलून धरणारा एक चांगला नेता आपण महाराष्ट्राने गमावलेला आहे। गेली 40 वर्ष त्यांनी राजकारणामध्ये सत्य आणि कठोर निर्णय घेताना त्यांनी कधीही भेदभाव केला नाही, कधी जातीवाद केला नाही। सर्व समाज घटकाला न्याय देण्यासाठी, अल्पसंख्याकांना न्याय देण्यासाठी, मागासवर्गीय समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले। आणि असा एक खणकर नेता आपण आपल्यातून गेला, त्याची खंत आणि त्याची आपल्याला उणीव निश्चितच पुढच्या अनेक वर्षापर्यंत आपल्याला भासणार आहे। आताच नुरुद्दीन भाईने सांगितलं की दादांचं असं झाल्यामुळं की या भागामध्ये आपल्याला विकास कामं करण्याकरता अडचणी निर्माण होतील। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, दादांची सावली, आपल्या सर्वांची माऊली या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। निश्चितच वहिनी साहेबांच्या माध्यमातून आपण या भागाचा विकास करण्याकरता व अल्पसंख्याकांना ताकद देण्याकरता वहिनींकडे आपण त्या पद्धतीची एक तौफिक भाईच्या नेतृत्वाखाली मीटिंग लावूयात। तौफिक भाई, आपल्याला सर्वांना माहीत असेल की तौफिक भाई ज्यावेळेला दादांना भेटले त्याबरोबर अबूबकरजी होते, नुरुद्दीन भाई होते, रफिक अण्णा होते। त्यांनी इलेक्शनच्या अगोदर सर्वांना शब्द दिला की तुझे तिकीट फायनल झाले, तुझा आपण बरोबर करा। आणि त्यांनी शब्दाचे एवढे पक्के होते
त्याच्यानंतर कितीतरी घडामोडी राजकीय घडल्या, परंतु त्यांनी सांगितलं होतं की मी पहलवानला शब्द दिलाय तर तिकीट पहिला त्यांना देऊन टाक. सर्वात पहिला जर कुणाला तिकीटचे फॉर्म दिले असतील सोलापुरात तर पहलवानला दिले होते. आणि त्यांचा आपल्या पहलवानावर जीव होता. आता निश्चितच त्यांच्यानंतर त्यांचं जे वारस म्हणून वहिनीसाहेब असतील, पारदादा असतील, जयदादा असतील, ही राष्ट्रवादी चळवळ, लोकांना न्याय देण्याची चळवळ यापुढे देखील त्यांच्या नेतृत्वाखाली मी असेल, तौफिकभाई असेल, जुबेरभाई असेल, नुरदीनभाई असेल, रफिक अण्णा असतील, अबूबकर असतील, आम्ही सर्वजण नेटाने आणि प्रामाणिकपणे त्यांची प्रेरणा घेऊन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. आपण सर्वांना आज तौफिक भाईने जसं दादांनी मायेचा ओलावा प्रत्येकाला कार्यकर्त्याला दिला होता, त्याच पद्धतीची मायेची ऊब आपल्या सहकाऱ्यांना, गरजू लोकांना आज चादराच्या निमित्तानं आज तौफिक भाईने दिली. त्यांच्या कार्याचं मी कौतुक करतो. इलेक्शनमध्ये ते पडले हारले तरी सुद्धा पहलवानची ताकद कधीच कमी झालेली नाही आहे आणि पहलवान कधीच कमकुवत राहणार नाहीत. पहलवानच्या पाठीमागं तुमच्या सर्वांची दुआ असेलच. आम्ही सर्वजण तर असणारच आहे, पण आपल्या सर्वांची दुआ त्याच्या पाठीमागं असणार आहे. त्यांच्या पुढील भविष्यात देखील आपण त्यांना शुभेच्छा देतो. दादांना आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत मी त्यांना विनम्र असं अभिवादन करतो. धन्यवाद. आपल्या शहरातील शहराध्यक्ष जे आपल्याला सतत सांभाळण्याची भूमिका घेतात ते म्हणजे संतोषभाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेरजी बागवान व या मतदारसंघाचे सर्व जे पॅनल प्रमुख आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम आहे, आणि ताज सोशल ग्रुपचे सर्व नगरसेवक तौफिक पैलवान शेख जी, यासोबतच या प्रभागाचे अबूबकर जी, नैरुद्दीन मुल्ला साहेब व आमचे रफिकाना इनामदार, भोसले साहेब व ज्येष्ठ व सर्व ज्येष्ठ व माझ्या समोर जमलेले सर्व जमातीचे लोक, माझे बंधू भगिनी, खरंच हे एक स्तुत्य उपक्रम आहे. आज पैलवानांनी जे केलं की आपण आपल्या नेत्याच्या स्मरणार्थ, आपल्या नेत्याच्या एक आठवणीत काहीतरी करायला पाहिजे जे समाज उपयोगी असायला पाहिजे, हे जेव्हा करतायत तेव्हा मी खरंच त्यांचं कौतुक करतो. मगा ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभत असतं, नैरुद्दीन मुल्ला साहेबांनी सांगितलं की आता माझं प्रभाग फक्त 25 नसून 20 आहे, तर आवर्जून माझं हक्काचं स्थान जसं हत्तुरे वस्ती आहे, माझं मतदारसंघ आहे, तसंच माझं हे लगतचं मतदारसंघ आहे. 25 ला लगत पूर्ण 20 मतदारसंघ आहे. आणि जसं त्यांनी सांगितले तसं मला शहरातील प्रत्येक माणसांनी, या पूर्ण पॅनलने माझ्या निवडणुकीत मला मदत केलेलं आहे. मी हे नाकारणार नाही आणि मी त्यांचं ऋणी राहणार आहे. त्यासोबतच मी संतोष भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांच्या समोर तुम्हाला ग्वाही देतो, जर माझ्या हातून प्रभाग 25चं जसं सेवा घडतो तसं 10% जरी माझ्या हातून जर प्रभाग 20चं सेवा घडण्यास मला जर भाग्य लाभत असेल तर मी त्यासाठी मागे सरकणार नाही. तर मी 2 शब्द संपून मी ग्वाही देऊन संपवतो की मी प्रभाग 20 मध्ये आमच्या पैलवानांनी साहेबांनी सांगू देत किंवा मुलासाहेब सांगू देत, रफिकाना सांगू देत किंवा आमच्या अबूबकर भाई सांगू देत, मी पूर्णतः प्रभाग 20 मध्ये सुद्धा माझं मतदारसंघासारखं माझं योगदान द्यायचा प्रयत्न करतो. एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.